हाय. आणि मी घरी आल्यावरती पण आज चक्क 4:30ला उठले होते. हा, एवढ्या लवकर उठून तयार झाले होते. का? कारण आज होता दुर्गामाता दौडचा शेवटचा दिवस. आणि आमच्या आईसाहेबांची अशी इच्छा होती की मी पण जावं, कारण आज महादौड होती. मला म्हणली, जा तू यावर्षी, खूप मुली येतात. संचित तर प्रत्येक वर्षीच जातो आणि आमचा विरू पण जाणार होता. तर मग मी म्हणलं की मी पण यावर्षी जाऊन बघते. मी ह्या आधी कधीच गेले नव्हते. यावर्षी पहिल्यांदाच आले होते. आम्ही लवकर आवरून गेलो होतो, पण आज दौड चालू व्हायला जरा जास्तच उशीर झाला होता. गावातल्या भवानी मंदिरातून मशाल आणली जाते. मग सगळेजण मारुती मंदिरासमोर उभे राहून शिवाजी महाराजांचा प्रेरणा मंत्र म्हणतात. नंतर मग दौडला सुरुवात होते. गावात जिथे जिथे दुर्गामातेची स्थापना झाली आहे तिथे जाऊन ओटी आणि हार दिला जातो. ही महादौड पूर्ण गावातून काढली जाते. जागोजागी गावातल्या स्त्रिया मुलांना ओवाळतात, मुलींना हळदी कुंकू लावतात आणि मध्ये मध्ये साखर आणि असं खायला पण भेटतं. मला वाटलं की खूप मुली येत असतील, पण ह्यावेळी जरा मुली कमी चालल्या होत्या आणि ह्या सगळ्यांच्यात मी एकटीच मोठी होते. दौड सुरू असताना वेगवेगळी गीते म्हणली जातात, पण ती काय मला येत नव्हती. सो मला जे येत होतं तेवढंच मी म्हणत होते. जय जय बली की जय, बली की जय. आणि हो, मध्ये मध्ये शंखनाद आणि तोफ पण चालवली जाते. आणि हा माझा वर्गमित्र अशोक, जो खूप लहान असल्यापासून दौडमध्ये सामील असतो. भवानी मंदिराजवळ दौड पोचल्यावरती देवीची आरती केली जाते. हे दौडचं शेवटचं ठिकाण असतं. आणि पुन्हा मारुती मंदिराजवळती जाऊन शिवाजी महाराजांचा देह मंत्र म्हणला जातो. आणि हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, कोणीही पायात चप्पल घालत नाही. एकच दिवस जाऊन माझे रात्री पाय दुखत होते, पण हे सगळे 9 दिवस करतात. तर अशी असते आमच्या गावात दुर्गामाता महादौड.